आमदार सन्माननीय राजनजी तेली साहेब, जिल्हा प्रमुख सन्माननीय संजूजी परब, सन्माननीय अशोक दळवी साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी, आज आपल्यासाठी आपल्या पक्षप्रमुखांनी सन्माननीय शिंदे साहेबांनी एक चांगला योग आपल्यासाठी इथे जुळून आणलेला आहे. दसरा मेळाव्यामध्ये सन्माननीय माजी आमदार राजनजी तेली साहेबांचा प्रवेश झाला. त्या प्रवेशाच्या दिवशी मीही होतो, सन्माननीय केसरकर साहेबही होते आणि तो प्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये प्रथमच सन्माननीय राजन तेली साहेबांचं आगमन होतं आणि स्वागताला एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण इकडे आलात त्याबद्दल प्रथम आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कमीत कमी वेळेमध्ये जसं संजू बोलला, आपण ही एवढी मोठी उपस्थिती दर्शवली. खरोखरच तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. काल तेली साहेबांचं आणि सन्मान्य केसरकर साहेबांची भेट झाली. भेटीमध्ये जवळपास तासभर त्यांनी जिल्ह्याच्या विकासाबद्दल, जिल्ह्याच्या पुढच्या राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा केली. मीही सन्माननीय केसरकर साहेबांबरोबर चर्चा केली, कारण का दसरा मेळाव्याच्या स्टेजवर मी आणि केसरकर साहेब आजूबाजूलाच बसलो होतो. म्हणून राजकीय परिस्थिती ही झपाट्याने रोज बदलते. जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या ही आपल्याला माहिती आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सन्मान्य केसरकर साहेबांचं काम, सन्मान्य शिंदे साहेबांचं काम, आम्ही कुडाळ, मालवण, कणकवलीमध्ये विकास कामाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये घर करायचा आम्ही जो प्रयत्न केला, त्याचं कुठे ना कुठेतरी रूपांतर आपल्या या सगळ्या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये होतोय. या गोष्टी जरी समाधानकारक असल्या तरी लढाई मोठी आहे. अजून भरपूर काम करायचं.